नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ ह्यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजीत गाजत असलेल्या जीडीसी कॉईन फसवणूक प्रकरणाला आता राजकीय पातळीवरही मोठं वळण मिळालंय. कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता थेट विधानसभेत हा मुद्दा गाजलाय. इचलकरंजी शहरात जीडीसी कॉईनच्या नावाखाली अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या प्रकरणी पंढरीनाथ महाजन यांनी व्यंकटेश भोई, प्रीती भोई, चेतन मोहिरे, प्रणाली मोहिरे, प्रगती सोळांकुरे, अजय गायकवाड, इरफान सय्यद, निखिल रेपाळ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत आज विधानसभेत आमदार अर्जुन खोतकर यांनी लक्षवेधी मांडत सरकारकडे ठोस कारवाईची मागणी केली. सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली असून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असा जोरदार मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. गुन्ह्यातल्या आरोपींना तात्काळ अटक करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सरकारनं विशेष यंत्रणा उभी करावी अशी मागणी आमदार खोतकर यांनी केली. या प्रकरणामुळे इचलकरंजी शहरात मोठी खळबळ उडाली असून फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पोलिसांकडून तपासाची गती वाढवण्यात आली असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जीडीसी कॉईन फसवणूक प्रकरणात आता विधानसभेपर्यंत आवाज पोहोचल्यानं कारवाईला वेग येणार का आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले. मी जीडीसीसी क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील मुख्य फिर्यादीदार पंढरीनाथ महाजन. आज आमच्या टीमला या केसमध्ये यश मिळताना दिसत आहे. आज विधानभवनात मांडलेल्या अर्जुन खोतकर यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामधील MPID हा पहिला प्रस्ताव पारित केल्याचे सांगितले व दुसऱ्या प्रस्तावाची सुद्धा लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले व यामधील फरारी आरोपी इरफान सय्यद व व्यंकटेश भुई यांना लुकआउट नोटीस जारी केल्याचे सांगितले. यामध्ये आम्हाला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता व आर्थिक गुन्हे शाखेच्या सुवर्णा पत्की मॅम व त्यांच्या टीमने आणि आमदार खोतकर साहेब यांनी खूप खूप सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. धन्यवाद.